काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले ज्याची आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। एकदा नजर टाकूया। बघा, पानिपतावर युद्ध स्मारक व्हायला हवं का हा मूळ प्रश्न आज आपण घेऊन आलोय। त्याला जो विरोध केला जातोय त्या विरोधाच्या बद्दल तुमची काय म्हणणं आहे? तुम्ही सुद्धा त्याच्याबद्दलचं मत नोंदवू शकता। स्मारक शौर्याचं प्रतीक की पराभवाची ती आठवण आहे, त्यामुळे ते केलं जावं का, ते मिरवलं जावं का हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। स्मारकाला होणारा विरोध हा योग्य आहे का हा सुद्धा मुद्दा आपल्याला चर्चेत आणत। जर तो विरोध होतोय तर त्याच्या मागची भूमिका काय? मराठी साम्राज्याच्या भाळावरची जखम मराठी माणसांनी मिरवावी का हा सुद्धा सवाल यातून निर्माण झालाय। पानिपत पराजयातला असामान्य विजय होता का आणि मग या सगळ्याकडे आपण नेमकं कसं पाहायला हवं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत खरं तर ज्यांनी पानिपतावरची सगळी लढाई शौर्य त्या सगळ्याबद्दल मराठी जनांना नव्हेच तर संपूर्ण जगाला सांगितलं ते पानिपतकार लेखक विश्वास पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील सर, स्वागत आहे तुमचं। आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत, आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन जे आहेत, आपल्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत आणि इतिहास अभ्यासक पार्थ बाविस्कर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। पण चर्चेला सुरुवात मला करायची आहे ते विकास लवांडे यांच्यापासून, कारण त्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी या स्मारकाला विरोध करत काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। मला आज सांगा विकासजी की पानिपतावरचं जे स्मारक इथलं राज्य सरकार उभं करणार आहे त्याला तुमचा विरोध नेमका काय, काय तुमचा नेमका आक्षेप आहे? खरं तर पानिपतची लढाई हा विषय फार मोठा विषय आहे। त्यावेळेचे आता आपण जे सुरुवातीला दाखवलं मुख्यमंत्री महोदयांचं भाषण सभागृहात, देशासाठी लढले तेव्हा भारत एक राष्ट्र झालेलं नव्हतं। तेव्हा वेगवेगळ्या शाह्या होत्या, वेगवेगळे राजे होते, वेगवेगळी साम्राज्य होती आणि वेगवेगळे साम्राज्य एकमेकांच्या विरुद्ध लढत होते। त्यावेळेस एक राष्ट्र एक देश आपण कधी झालेलो नव्हतो। पानिपतच्या लढाया किती झाल्या तर माझ्या अभ्यासानुसार पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत। पहिली लढाई 1526 ला झाली, जी मुघल सम्राट बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी जो होता, दिल्ली सल्तनतचा आधीचा सुलतान होता, तर इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात पहिलं युद्ध झालं पानिपतच्या लढाईचं, ते 1526 मध्ये। त्याच्यामध्ये बाबर जिंकला आणि मुघल सत्तेची खऱ्या अर्थाने सुरुवात तिथे झाली। दुसरं काय घडलं, दुसरी लढाई परत पानिपतची झाली, ती 1556 मध्ये झाली, म्हणजे जवळपास 20-30 वर्षानंतर। त्यावेळेची लढाई कोणाबरोबर झाली तर अकबर बरोबर झाली। अकबर जो मुघल सम्राट होता त्याच्याबरोबर झाली। तो कोण लढलं? सूर साम्राज्याचा हेमू नावाचा सेनापती होता, तो लढला। हेमू आणि अकबराच्या मध्ये लढाई झाल्यानंतर अकबर तिथे जिंकला, मुघल साम्राज्य जिंकलं आणि मुघल सत्तेची खऱ्या अर्थाने पुनर्स्थापना 1556 मध्ये झाली। तिसरी लढाई जी झाली पानिपतची, ती लढाई झाली ती 1761 मध्ये झाली। तुम्ही जे मागे सांगितलं 14 जानेवारी 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली। ती तिसरी लढाई जी झाली ती अहमद अली अब्दाली दुराणी साम्राज्य आणि सदाशिवभाऊ पेशवा मराठा साम्राज्य। आता दुर्राणी साम्राज्य आणि मराठा साम्राज्याच्या युद्धामध्ये जे काही चुका झाल्या असतील, वेडात दौडले वीर सात वगैरे असे आपल्याकडे आहे ते म्हण, याच्यामध्ये मराठा साम्राज्याचे हार झालेले आहेत। त्याच्यामध्ये जाट किंवा राजपूत यांनी त्यांना साथ दिलेली नव्हती। त्यामुळे ते जे होतं तिथे आपलं काय घडलं, येतो महाजन सर, तुमच्याकडे येतो, सगळ्यांकडे येतो। थांबा, ही कुठली पद्धत आहे? नाही मी येतो तुमच्याकडे। त्यांचं एकदम म्हणणं मला भूमिका ऐकून घेऊ द्या, भूमिका ऐकून घेऊ द्या, मी येतो तुमच्याकडे। एका लाईन मध्ये उत्तर द्यायचं का? हा, एका लाईन मध्ये उत्तर द्यायचं मी? लवांडेजी बोला, लवांडेजी बोला, तुमची भूमिका मांडा, पहिल्यांदा चर्चा त्याच्यावर करू। ऐकायचं नाहीये। मराठा साम्राज्य विरुद्ध दुर्राणी साम्राज्य यांचं अब्दालीचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये मराठा साम्राज्याचे 40,000 सैन्य मारलं गेलं आणि तिथे खऱ्या अर्थाने ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात झाली। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मार्ग मोकळा झाला, त्यामुळे पराभवाची ती निशाणी आपली। ठीक आहे, ब्रिटिश साम्राज्याची तिथे सुरुवात झाली। दोन मुद्दे तुम्ही मांडले विकासजी, तुमच्या बोलण्यातून 2 मुद्दे समोर आले आणि मला त्याच मुद्द्यांची आता पुढे चर्चा करायचे। एक तर त्यांचं म्हणणं आहे की ही देशाची लढाई नव्हती, ज्याला राष्ट्राची लढाई, हिंदुस्थान वाचवण्याची लढाई म्हटलं जातं, ती लढाई नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरं म्हणजे की ही पराभवाची निशाणी आहे, मग ती का मिरवायची? मी महाजन सरांकडे जातो सुरुवातीला। महाजन सर, ही भूमिका तुम्हाला पटते का?
मी सर्वप्रथम पानिपतवर बोलतोय आणि विश्वासराव पाटला समोर बोलतोय याचं मला भान आहे. आत्ता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या आमदारांनी जी भाषा विधानसभेत वापरली त्यापेक्षा वेगळे बोलले नाहीत. पण त्यांची ती भूमिका आहे ना. नाही नाही, चूक भूमिका आहे. आता मी त्यांना एक उदाहरण देतो. काय चूक आहे सांगा. मी विषयावरच यायलो. लक्षात घ्या, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भारताचे बहुधा संरक्षण मंत्री त्यावेळेस होते आणि ते हरियाणाच्या दौऱ्यावर असताना पानिपत गावात गेले आणि जिथं ही लढाई झाली तो काला आम त्या जागी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गेले. त्यांनी त्या मातीमध्ये बसकन म्हणजे मांडी घालून ते खाली बसले. आपल्या दोन्ही मुठेमध्ये ती माती घेतली आणि आपल्या कपाळावर लावली. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. सोबत असणारे अधिकारी कार्यकर्ते सगळे गोंधळून गेले, काळजीत पडले. आणि आवेग आवरल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण काय म्हटले ते राष्ट्रवादीच्या एकदा प्रवक्त्याला ऐकू द्या. यशवंतराव चव्हाण असं म्हणले की माझ्या पूर्वजांनी या देशासाठी आपलं इथं बलिदान केलंय, या राष्ट्रासाठी आपलं बलिदान केलंय. पानिपतच्या लढाईचं महत्व तुम्हाला नसेल. आज विश्वासराव पाटील इथं आहेत. याच मार्गाने भारतात सिकंदर आला, शक, हुन, कुशाण, मोगल, मंगोल सगळे आले. पण तिसऱ्या पानिपतच्या युद्धानंतर 186 वर्ष कुणीही परकीय सत्ता तिकडून इकडे येऊ शकली नाही. हे महत्व आहे त्याचं. ते छत्रपती शिवाजी महाराज हे आपसुक तोंडातून आल्यावर जो जय म्हणत नाही किंवा तिसऱ्या पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्यावर त्याचे डोळे पाणवत नाही, तो मराठी माणूसच नाहीये. ठीक आहे विकासजी, पटकन तुमचं उत्तर द्या. मला बाकी पाहुण्यांकडे पण मला जे जे लढले तिथे लोक त्यांच्याबद्दल सगळ्यांना अभिमानच आहे. तिथं त्यांचा अभिमान नाकारायचं कोणीच काय तिथं मांडलेली नाही भूमिका. विषयांतर कशाला करता तुम्ही? आम्ही म्हणतोय तुम्हालाच विषय माहित नाहीये. त्यांच्या नेतृत्वात लढले त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे का? महाजन साहेब तुम्ही मध्ये ऐका ना. महाजन साहेब तुम्ही सिनियर जरा चर्चेतले कॉमन सेन्स मी सांगायचे ना तुम्हाला. हा बरं बोला ना, तुम्ही बोला. त्यांचा मुद्दा ते मांडतायत, ते काय वेगळं बोलले नाही. मी असं म्हणतोय, आमचं असं म्हणणं पराभव झाला याचा अर्थ आपले लोक लढले, त्यांचा कोणी अवमान करत नाही, करणारही नाही. आम्हाला त्यांच्या शौर्याबद्दल अभिमानच आहे. पण ती लढाई हरल्यामुळे तिथे जाटांनी साथ दिलेली नव्हती, राजपुतांनी साथ दिलेली नव्हती, हे लक्षात घ्या. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीचा मार्ग मोकळा झाला, तिथून इंग्रजांनी आपले पाय रोवले, हे लक्षात घ्या. पण याचा पण ज्यांनी आहुती दिली आपल्या प्राणाची या राष्ट्रासाठी त्यांना नमन नको करायला? त्यांचं स्मारक असायला नको? एक वाक्य बोलू द्या, अर्धा मिनिट ऐका माझं, अर्धा मिनिट ऐका, मला वाक्य पूर्ण करू द्या. हा बोला, मला वाक्य पूर्ण करू द्या. खऱ्या अर्थाने तिथे ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात झाली. 1771 मध्ये 1771 खऱ्या अर्थाने दिल्लीचा ताबा महाजी शिंदे असतील, तुकोजी होळकर असतील, नाना फडणवीस असतील यांनी नंतर पुन्हा मराठी साम्राज्याला उभारी दिली आणि खऱ्या अर्थाने पुन्हा तिथे लढाई लढली. साम्राज्याचं जर स्मारकच बांधायचं असेल तर महाजी शिंदेचं बांधा, तुकोजी होळकरांचं बांधा, अहिल्याबाई होळकरांचं बांधा, नाना फडणवीसांचं बांधा, कारण यांनी पुन्हा तिथं मराठी साम्राज्याची उभारी दिलेली आहे. दिल्लीचं तख्त ताब्यात घेतलं. ठीक आहे पारजी बोला. ते जे म्हणतात ना की ब्रिटिशांचा मार्ग मोकळा झाला, हे अर्ध सत्य आहे. पानिपताची लढाईचं ते साल आता त्यांनी जो इतिहास सांगितला ना, 1761 मध्ये पानिपताचं तिसरं युद्ध झालं. त्याच्यानंतर ब्रिटिशांचा संपूर्ण भारतात अंमल यायला 1818 हे साल उजाडलेलं आहे. म्हणजे ही 40 वर्ष आणि पुढची साधारणतः 18 वर्ष, 40 अधिक 18 68 वर्ष त्याच्यानंतर म्हणजे पानिपताच्या युद्धानंतर संपूर्ण भारतावरती, दिल्लीवरती सुद्धा मराठ्यांचे अंकित राजे होते, मराठ्यांचं राज्य होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते जो इथे मुद्दा मांडतोय तो मुद्दा अत्यंत खोटा आहे. त्याच्यानंतर जर इंग्रज या देशामध्ये आले असते तर लगेच 10 वर्षात इंग्रजांचं राज्य, ब्रिटिशांचे व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले. ते सुरुवातीला व्यापारी म्हणून आले ते. हो, ऐकताय का तुम्ही? त्यानंतर जवळपास 68 वर्ष मराठ्यांनी राज्य केलंय. पण ते नाकारत नाही ना, म्हणून त्यांचं स्मारक बांधा. नंतर ज्यांनी राज्य केलं त्यांचं स्मारक बांधा. महाजी शिंदे असतील, तुकोजी होळकर असतील, विकास लोकांचा आवाज येत नाही. बरं ठीक आहे. पार त्यांचं असं म्हणणं, 2 आक्षेप आहेत त्यांचे. एक, त्यांचं असं म्हणणं आहे की ही लढाई देशासाठीची नव्हती, राष्ट्र म्हणून ती लढाई नव्हती. हे तुम्हाला मान्य आहे का?
आता मी याचं उत्तर देतो. पहिला त्यांनी जो मुद्दा उत्पन्न केला की हे भारत हे राष्ट्रच नव्हतं. आता भारत हे राष्ट्र होतं याचे वेदांपासूनचे आपल्याकडे की भारत हे एक राष्ट्र कशा पद्धतीने होतं याचा एक सुंदर प्रसंग मला तुम्हाला सांगू दे तिथे. तो असा आहे की भारत हे एक राष्ट्र नव्हतं किंवा भारत हे एक राष्ट्र नसावं असं जे त्यांना वाटतंय. मला सांगा, काशी वाराणसी हे हिंदूंचं पवित्र तीर्थस्थळ आहे. त्या हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थळाचा औरंगजेबानं नाश केला. तो नाश केल्यानंतर खऱ्या अर्थानं दक्षिणेतला एक राजा, त्याच्यानंतर दक्षिणेतला एक राजा येतो आणि तो आपल्या राज्यातलं एक गाव काशीच्या मुक्ततेसाठी, आता माझा पूर्ण मुद्दा उद्या मग तुम्हाला मी सांगतो भारत एक राष्ट्र नव्हता याच्याबद्दल, तो काशीच्या मुक्ततेसाठी एका गावाचं इनाम लावून देतो. गुजरात मधला एक राजा त्या काळात 1,00,000 रुपये काशीच्या संरक्षणासाठी देतो. पंजाब मधले राजा रणजित सिंग काशीच्या मंदिरावरती सोन्याचं मुकुट चढवतात. महाराष्ट्रातले मराठे काशीला जातात, काशी सोडवण्याचा प्रयत्न करतात. बंगालमधला एक राजा काशीच्या शिवलिंगाबाहेर एक ध्वजा उभारतो. भारत जर एक राष्ट्र नसता तर काशीचं देवालय एक राहावं, समग्र भारतातल्या हिंदूंचं दैवत सुरक्षित राहावं म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या राजांनी त्या काशीसाठी काम केलं असतं का? आपण हा इतिहास लक्षात घेत नाही. भारत हा एक राष्ट्र होता, भारतामध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना होती म्हणून त्या काशीच्या मुक्तीसाठी काम झालं. ठीक आहे, भारत हा एक राष्ट्र होता. एक त्यांची कमेंट घेतो फक्त याच्यावरची त्यांची कमेंट आहे फक्त. विकासजी, मुळामध्ये हे धर्मकारणावर बोलतायत. राजकारण आणि धर्मकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. वेडात दौडले वीर सात राष्ट्र ही संकल्पना आपण मी तुमचं ऐकलं ना, आता माझं ऐका ना. अभ्यास केलाय का? तुमचं ऐकलं मी, आता माझं ऐका ना. काय माझं ऐका ना. बरं ठीक आहे, भारत एक राष्ट्र होती की नाही एक प्रश्न आहे त्याच्यातला फक्त. या विषयावर आपण त्याची वेगळी चर्चा करूया. मला आनंद वेना या चर्चेमध्ये आणायचं आहे. आनंद वेजी, एका बाजूला असं म्हटलं जातं हे शौर्याचं स्मारक आहे, ती शौर्य त्याच्यात गाजवलंय मराठ्यांचं, त्याच्यामुळे ते झालं पाहिजे, ते शौर्याचं प्रतीक आहे. दुसऱ्या बाजूला ही अपमानाची सल आम्हाला कशाला तुम्ही सातत्याने करून देताय, तो अपमान आहे असं म्हटलं जातंय आणि तो पराभव आहे, पराभवाची आठवण नको असं सांगितलं जातंय. याच्याकडे तुम्ही कसं पाहता, काय म्हणायचं याला? विशालजी, सर्वप्रथम फक्त राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने एक गोष्ट सांगतो की पानिपतशी संदर्भात अजिबात विषय सोडणार नाही. अब्दालीनं जेव्हा पेशव्यांशी तह करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी 3 मुद्दे मांडले होते की मला अफगाणिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि आत्ताचा सिंधचा भाग द्या, मी परत जातो. हे धर्मकारण नव्हतं का? हे धर्मकारण राजकारण एकत्रच होतं आणि महाराजा सैनिक जे लढलं ते राष्ट्रासाठी देशासाठीच लढलं, याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही, पहिली गोष्ट. दुसरं मला सांगा, तुम्ही स्वतः आता सुरुवात काय केली हो? पानिपत म्हणजे मराठ्यांच्या सर्वात मोठ्या पराभवाची निशाणी. तुम्ही स्वतः सुरुवातीला जे सांगितलं सगळं नकारात्मक होतं, पानिपत विषयी बोलतो. स्वतः देवेंद्रजींनी सुद्धा विधानसभेत असं सांगितलं की पराभवाचे शल्य आमच्या पण मनात आहे, आम्ही त्याचं स्मारक करतोय. त्यांनी स्वतः शल्य हा शब्द वापरलाय. मला असं वाटतं खरं पाटील विश्वासजी असताना आम्ही बोलणं हेच अतिशय म्हणजे धाडसाचं आहे. पण पानिपतच्या त्यानंतरचे जे 10 वर्षातले निकाल आहे, आपण फार कबर खोडली, आपण ते प्रेत सुद्धा तोफेच्या तोंडावर दिलं, आपण दिल्लीवर भगवा झेंडा फडकवला, त्याचं स्मारक करू. त्याचं स्मारक होताना पानिपतचं स्मारक आपोआपच होणार आहे. फक्त पानिपतचं असं वेगळं स्मारक करणं हे महाराष्ट्रात कळत किंवा नकळत किंवा अगदी मुद्दामून कळत जातीय द्वेष सुद्धा देण्याचं काम चाललंय का? कारण पानिपत विषयी अनेक जण सांगतो येतो लगेच त्याच्यावर येत असतो. मग ते महाराजांचं सैन्य का मग पेशव्यांची भूमिका काय याच्यावर येतं. कळत नकळत आपण जातीय द्वेषाला खत पाणी घालतोय असं माझं व्यक्तिगत आणि आमच्या संघटनेची म्हणून भूमिका आहे. मला तो मुद्दा कळतं ना. आता आवडांनी काय भूमिका घेतली मला सांगा, राष्ट्रवादी काय भूमिका घेते मला सांगा. आपण तेच करतोय वेगळं. आपण म्हणजे तुम्ही आम्ही नाही, राष्ट्रीय पक्ष तेच करतात. माझं असं सरळ आणि स्पष्ट म्हणणं आहे, पानिपतच्या निकालावरच स्मारक व्हावं, त्यात पानिपतचा उल्लेख आपोआप येईल ना. पानिपत नंतर आपण जिंकलोय, पानिपत मुळे आपण जिंकलोय, पण पानिपत आपण जिंकलो नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. ते दुर्दैवी असेल तरी ते शल्य, मी देवेंद्रजींचा तो शब्द मान्य करून पुढे जातोय, ते शल्य आपल्याला गृहीत धरावं लागेल. महाजन सर, जो उल्लेख त्यांच्याकडून केला जातोय म्हणजे या स्मारकाच्या मुळाशी, त्याच्या बुडाशी पुन्हा काय जातीय संघर्ष दिसतोय तुम्हाला? विरोध आणि समर्थन याच्यामध्ये? हे पहा, मला त्या संघर्षात जायचंच नाहीये. प्राध्यापक रॉलिन्सनं काय म्हटलंय
मला आता विश्वासराव समोर आम्ही बोलणं खरं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचं. मी सगळं आधी सगळ्या प्राध्यापक रॉलिन्स काय त्यांच्याकडे जाणार आहे. नाही, प्राध्यापक रॉलिन्स हे म्हणतात की कधी कधी पराभव सुद्धा हा विजया इतका गौरवशाली असतो. मराठ्याच्या इतिहासात मराठे त्यांचा वंश आणि देश याच्यासाठी त्यांनी जे हुतात्मा पत्करलं आणि एक कीर्तीचं मापदंड स्थापन केलं, तसं यापूर्वी मराठे कधीही लढले नाहीत. हे प्राध्यापक रॉलिन्स म्हणतायत. अहमद शाह अब्दालीचं पत्र उपलब्ध आहे, ते दिल्ली ते आणून शनिवार वाड्यावर लावा. पत्र जरा मला वाचू देत ना, म्हणजे काय. नाही हा तुम्ही आहात तिथं. हा प्लीज वाचा मला अब्दाली, कारण या चर्चेमध्ये विश्वास पाटील सरांकडे जायचं आता. सगळ्यांचं ऐकलं नाही. अब्दाली काय म्हणतोय ऐका. पाटील सरांकडे जाऊया. तत्पूर्वी मी अब्दालीचा वाचतो. अब्दालींनी काय म्हटलं या युद्धात. प्लीज म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्राला कळेल विलास. प्लीज गंमत बघा. अहमद शाह अब्दालींनी या युद्धाबद्दल जे लिहून ठेवलेलं आहे की दक्षिण्यांनी म्हणजे मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्ध दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले केले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किन्ना सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती. असं वाक्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते ऐका. अहमद शाह अब्दालीचं पत्र काय ऐका एकदा. राष्ट्रवादीचे प्रवक्ते ऐका तुम्ही. ठीक आहे लवांडेजी, मी येतो तुमच्याकडे. येतो तुमच्या का देत एक पटकन प्रतिक्रिया द्या. मला विश्वास पाटील सरांकडे जायचंय. अहमद शाह अब्दाली जिथं मराठ्यांच्या या पराक्रमाबद्दल लिहितोय तिथं आपण त्याला आमचा पराभव म्हणावं का? मुळामध्ये एक राष्ट्र नव्हतं याच्यावर मी ठाम आहे. जर 650 राजांचा हा भारत देश होता, वेगवेगळ्या शाह्या एकमेकाच्या विरुद्ध लढलेले आहेत. आदिलशाही काय, कुतुबशाही काय, कितीतरी उदाहरणं 100 उदाहरणं सांगता येतील. हे एक राष्ट्र कधीच नव्हतं. एक राष्ट्र जर होतं त्याचा राज्यग्रंथ कोणता होता? जसं आपल्या भारताचा. ठीक आहे, त्या मुद्द्याबद्दल जायला नको, कारण मराठेशाही साठी मग मराठ्यांचं साम्राज्य जे आहे ते पुनर्स्थापित करायला माजी शिंदे, तुकोजी होळकर, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस हे लढलेले. त्यांचं स्मारक बांधा ना. इथे पेशवाईचं जातीवर्ण व्यवस्थेच्या मानसिकतेचं जर कोणी समर्थन करत असेल तर त्याचा मी निषेध करतो. ठीक आहे, मी त्या मुद्द्यावर येतो. त्या निषेधाच्या भाषेचा वापरू नका विलासजी. तुम्ही जातीय दिवस तुमच्याकडनं पूर्ण महाराष्ट्रात जाती वर्ण वर्चस्वाचा कोणी लढाई लढत असेल त्याचा मी निषेध करतो. जाती वर्ण वर्चस्वादाच्या लढाईला आमचा विरोध आहे. ठीक आहे, मला आता नाही, जातीय वर्चस्ववादाची लढाई जर गेली ना आपण खूप दूरपर्यंत जाऊ. तिथं मला आता या चर्चेमध्ये खरं तर विश्वास पाटील सरांना आणायचंय. सर, तुमच्या शब्दातून या महाराष्ट्रानं नव्हे देशानं पानिपतचं लढाई जी आहे ती आम्ही सगळ्यांनी अक्षरशः बघितली असं म्हणूया. कारण तुम्ही जे वर्णन सगळं त्या ह्याचं केलेलं होतं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात जेव्हा ते आपण सगळं वाचतो. पण आज आम्हाला ऐकायचं आहे विश्वास पाटील सर या पानिपतच्या युद्धाकडे, या लढाईकडे एक शौर्याचं प्रतीक म्हणून पाहतात की ती आमची सल आहे, तो आमचा अपमान आहे? दोन महत्वाचे मुद्दे बोलू का मी? प्लीज सर, प्लीज. ऐकू येत नाही. हा दोन महत्वाचे मुद्दे मला आरंभी सांगावेसे वाटतात की आपण काहीतरी मुद्द्यापासून भरकटतोय. पहिली गोष्ट म्हणजे जी मंडळी विरोध करतात त्यांना हे माहिती नाही की ते फक्त अब्दाली करतायत, पण मराठ्यांच्या फौजेमध्ये किती मुसलमान होते. इब्राहिम खान गादीच्या नेतृत्वाखाली 12,000 मुसलमान शौर्य योद्ध्यांनी पानिपतावर प्राण ठेवलेला होता. हा इब्राहिम खान गार्दी स्वतः, त्याचा जावई, त्याचा मुलगा हे सगळे ठार झालेले होते. भाऊसाहेब पेशव्याला या इब्राहिम खानाने शब्द दिलेला होता, जिथे तुमचा जोडा पडेल तिथे या देहाचा तुकडा पडेल. हा मुद्दा, आणि त्यामुळे याच्यामध्ये हिंदू इतकेच मुसलमान सुद्धा या देशाच्या हितासाठी लढलेले होते. पानिपतावर कायद्यानं मराठे गेलेले होते. 1752 साली दिल्लीच्या बादशाशी आम्ही अहमद नावाचा करार केलेला होता आणि दिल्लीची जोखीम ही शिंदे आणि होळकर यांनी, म्हणजे मराठ्यांनी आणि धनगरांनी दोघांनी स्वीकारलेली होती, फक्त पेशव्यांनी नव्हे.
आणि अंताजी माणकेश्वर नावाचा आमचा सरदार 10 वर्षे त्या ठिकाणी होता. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या राष्ट्राच्या आणि दिल्लीच्या रक्षणासाठी आम्ही गेलो होतो. आता दुसरा मुद्दा स्मारकाचा. तुम्ही स्मारकाला विरोध करून उपयोग काय? तुम्ही स्मारकाला विरोध करू शकत नाही, कारण स्मारक त्या ठिकाणी उभं आहे. आणि मला अभिमान वाटतो की हे स्मारक एका मोठ्या जुन्या पिढीतल्या बापूजींच्या नेतृत्वाखाली देशाची लढाई लढलेल्या एका काँग्रेस नेत्याने हे स्मारक बांधलेलं आहे. तो काँग्रेस नेता हा दलित नेता होता आणि तो दलित नेता सातारचा होता, ज्याचं नाव G.D. तपासे, गणपतराव देवजी तपासे. हे त्या काळात खेरांच्या मंत्रिमंडळात होते, नंतर मोरारजीभाईच्या मंत्रिमंडळात होते आणि ते 1980 ते 84 मध्ये हरियाणाचे गव्हर्नर होते. आणि हरियाणाचे गव्हर्नर असताना भजनलाल त्यावेळेला मुख्यमंत्री होते. हा दलित बांधव ज्या वेळेला मुख्यमंत्र्याबरोबर पाणीपताकडे कार्यक्रमाच्या निमित्तानं यायचा, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. भजनलालने एक दिवस विचारलं की गणपतरावची तुमची का अशी अवस्था होते? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या पाणीपताच्या भूमीत माझ्या महाराष्ट्रातल्या एकाही गोट्यातली किंवा पागेतला घोडा मरण पावला नाही, एकाही घरातला व्यक्ती मरण पावला नाही, असं नाही, आणि ही आमची पुण्यभूमी आहे, याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग भजनलालनी 1984 साली हरियाणा गव्हर्नमेंटच्या खजिन्यातून पहिल्यांदा 42 लाख मंजूर केले. पानिपतला मी पहिल्यांदा गेलो 86 साली, त्यावेळेला मुंबईपासून दिल्लीचं तिकीट 864 रुपये होतं. म्हणजे 1984 साली 42 लाख म्हणजे किती अमाऊंट असेल? तर पानिपतचं स्मारक हे महाराष्ट्रातल्या एका गांधीवादी काँग्रेसी नेत्यानं आणि महाराष्ट्रातला जो पहिला दलित मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला त्यांनी ऑलरेडी बांधलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर मंडळींना रोड मराठा भेटले आणि त्यांनी स्मारक करायचं म्हटलेलं आहे. आपण याला विस्तारित स्मारक म्हणूया किंवा भव्य स्मारक म्हणूया, पण स्मारक ऑलरेडी बनलेलं आहे, त्याला विरोध करायचं कोणाला काही कारण नाही. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अरे पानिपत हे या मातीचं भाग्य आहे. कारण भारताच्या कुठल्याही राज्यातले असे 1 लाख वेडे लोक प्राण हातावर घेऊन पानिपतासारख्या दूरच्या मैदानात 1200-1400 किलोमीटरवर जातात आणि 80,000 लोक ठार होतात, 1.5 लाख जनावर आणि माणसं ठार होतात. असा भाग्यक्षण कुणाच्याही इतिहासात नाही आहे. आणि त्यामुळे याला विरोध करणं हे दुर्दैवी आहे. आणि ऑलरेडी स्मारक झालेलं आहे, त्याला आपण विस्तारित स्मारक म्हणूया. आणि म्हणून आताच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय उत्तम निर्णय आहे. तिथे मोठं जगाला ललांबूत असं स्मारक ठरावं, कारण तेवढं कष्ट आणि तेवढे प्राण, तेवढे रक्त आम्ही वाहिलेलं आहे या राष्ट्राच्या भूमीसाठी. मला हाच मुद्दा घेऊन आता खरं तर लवांडेजींना विचारायचं आहे. लवांडेजी, ज्या मातीसाठी इथल्या माणसांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, सरांनी सांगितलं, ते तुम्ही जिंकलात की हरलात हे महत्वाचं आहे का, की तुम्ही या मातीसाठी प्राण दिलेत हे महत्वाचं आहे? त्याला मी तुम्ही हरलात म्हणून नमन करणार नाही, ही काय भूमिका आहे? आणि मुळात चर्चेची आपली भरकटती आहे. कुणीही विरोध केलेला नाही. पहिली गोष्ट, स्मारक लढलेत लोक, जे सगळे तिथे शहीद झाले, प्राणांची आहुती दिली, त्यांना कुणी विरोध केलाय? त्यांचा कुणी अवमान केला? एक वाक्य सांगा कोणाचं तरी. कुणीही अवमान केला नाही. स्मारक नको, स्मारक नको. प्रकाश महाजन साहेबांनी सांगितलं, मला यशवंतराव चव्हाणांचा किस्सा मला सांगत होता, त्यांनी तो मगाशी सांगितलं ऍक्च्युअली, की त्यांनी तिथं बांधले. गणपतराव तपासे हे आमचे प्रवक्ते पक्षाचे महेश तपासे त्यांचे आजोबा होते. त्यामुळं ते विस्तारित, जे आता विश्वास पाटील सरांनी जे सांगितलं विस्तारित स्मारक, हे अगदी बरोबर आहे. त्याच्याशी कोणी आम्ही विरोध करायचं कारण नाही. पण आम्ही ऍडिशन असं म्हणतोय, ब्रिटिशांची एंट्री व्हायला लागली तिथे, ज्यावेळेस पुन्हा दिल्ली ताब्यात घेतली, ते महादजी शिंदे, तुकोजी होळकर, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस, या लोकांना तुम्ही का टाळताय? यांचं का त्या स्मारकामध्ये ऍडिशन होऊ शकत नाही? आमचा आग्रह तिथे, या होणाऱ्या स्मारकाला विरोध कोणी केलाय? ठीक आहे, तुम्हाला असं म्हणायचं पेशव्यांचं ते होतंय म्हणून तुम्हाला अडचण आहे? फक्त पेशव्यांचं होतंय म्हणून तुमची अडचण आहे? त्याच्यामध्ये उद्दिष्ट सरळ आहे की जाती वर्ण वर्चस्व वादाची लढाई ही हजारो वर्ष इथे सुरू आहे. तीच लढाई आता पुढे
हे करायचं काम जर म्हणून तर मार्गशीर्ष शिंदेला टाळताय, तुकाराम होळकरांना टाळताय, तुकोजी होळकरांना. ठीक आहे, मी एक कमेंट घेतो. पार्थ पद्धतीने मी तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे, ऐका त्यांचं म्हणणं काय. जातीचा मुद्दा काढला ना, त्याच्यावरती मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही असो किंवा या संभाजी ब्रिगेड असो, अशा सगळ्या संघटना ज्या जातीवरनं बोलतात, राम गणेश गडकऱ्यांना नावं ठेवतात, त्या राम गणेश गडकऱ्यांना तुम्ही काय करता? आता पूर्ण ऐकताय का? तुम्ही जो जातीचा मुद्दा काढला त्याचा हे बघा, ऐकायला तयार नाही. विकासजी त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यांचा मुद्दा तरी ऐकू. पूर्ण ऐका. नाही, त्यांचा मुद्दा ऐका, नंतर त्याच्याबद्दल बोला. ऐका राम गणेश गडकऱ्यांनी पानिपतावरती जे काव्य लिहिलंय त्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही लढाई जातीची. अरे यार, पानिपताबद्दल बोलतोय आपण. बरं ठीक आहे, आपण ऐका ना, ऐकून तरी घ्या विकासजी, ऐकून तर घ्या. हा बोला. कौरव पांडव संगर तांडव द्वापार काली होयती, तसेच मराठे गेलचे साचे कलित लढले पानपती. याच्यात त्यांनी असं म्हटलंय, काळाशी घनयुद्ध करू मग अब्दालीची काय कथा. मराठ्यांनी काय भूमिकेतनं लढले, काळाशी घनयुद्ध करू मग अब्दालीची काय कथा. दत्ताजीचा सुडा घेता जन्मामुचा खरा वृथा. दत्ताजीचा सुडा घेता जन्मामुचा खरा वृथा. विकासजी मी विचारतो त्यांना, त्यांचं म्हणणं होऊ द्या. मी विचारतो. अभिमान वाटायला पाहिजे, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 म्हण विकासजी थांबा ना, मी विचारतो म्हणाल, प्रेक्षकांना कळते नाही. निमित्तानं भाऊसाहेब पेशव्यांनी दिल्लीला जाऊन त्या औरंगजेबाच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे केले. ही पानपताच्या निमित्तानं आलेली महाराष्ट्राच्या माणसांकडनं त्या शिवाजी महाराजांना वाहिली गेलेली आदरांजली नाहीये का? तुम्ही पानपताचा मुद्दा त्यांचा असा आहे की या सगळ्या पराक्रमाने इतरांना. हा प्लीज सर, पाटील सर बोला. ह्या युद्धामध्ये जे 40-42 सरदार होते, त्यापैकी ब्राह्मण फक्त 6 ते 7 होते, बाकीचे 18 पगड जातीचे होते. आणि त्यामुळं फक्त भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे नव्हे तर जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर अशा अनेकांचे स्मारक त्या स्मारकामध्ये करता येते. ज्या बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे ठार झाले, तो बुराडीचा भाग आता दिल्लीमध्ये येतो. त्यांनी बुराडी घाटावर एक स्मारक करायचा विचार मांडलेला आहे. तर सर्व 18 पगड जातीच्या लोकांनी लढलेली ही लढाई आहे, हे आपण विसरता कामा नये. ठीक आहे, मी घेतो. महाजन सरांना मला विचारायचंय, त्यांचं म्हणणं आहे की स्मारक करा, पण ते सर्वसमावेशक करा. अहो, पानिपतावर स्मारक होणार ते कुणी एकट्याचं होणार नाही. हा प्रश्नच कसा. पानिपतावर स्मारक होणार आहे ते लाख मराठे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मारक आहे, कोणा एका जातीचे स्मारक नाहीये. राष्ट्रवादीच्या मनात खोट आहे म्हणून त्याला विरोध करतायत. आमच्या मनात ती खोट नाहीये. अहो, जनकोजी ऐकून घ्या तुम्ही. आता ऐकून घ्या, आता तुम्ही का बसा, तुम्ही ऐकून घ्या. विकासजी त्यांचं म्हणणं ऐकू द्या, मी येतो तुमच्याकडे. तुम्हाला पूर्ण वेळ देतो. विकासजी, विश्वासराव पाटील इथं साक्षीला आहेत. पानिपतामध्ये जनकोजी शिंदेला धरलं, त्याची खंडणी सुद्धा ठरली होती. विकासजी मी येतो तुमच्याकडे. मुद्दा तरी ऐका ना. तुम्ही काही बोला. तुमच्या दृष्टीने जातीवाद असेल, माझ्या दृष्टीने आणि त्या पानिपतावरची माती मी माझ्या देवघरात ठेवली आहे. तुमच्या मनात जातीवाद आहे, तुमच्या मनात कुठेतरी शंका, आमच्या मनात काही नाहीये. ठीक आहे. माझं म्हणणं आहे विकासजी, जर समजा हे मला सांगायचं आहे की दुर्दैवानं पानिपताच्या लढाईकडे पराभवाची लढाई म्हणून बघू नका. जगामध्ये कुठलाही राजा ज्या वेळेला लढाई जिंकतो, तो ज्या राज्यातली लढाई जिंकली त्या सिंहासनावर जाऊन बसतो, तिथला खजिना ताब्यात घेतो, तिथलं सैन्य ताब्यात घेतो आणि राज्य करतो. पण पानिपताच्या लढाईनंतर अहमदशाह अब्दाली दिल्लीला आला नाही, गादीवर बसला नाही, इथल्या खंडणीसाठी तो थांबला नाही. त्यांनी एवढी दहशत खाली होती मराठ्यांची
की जो अफगाणिस्तानला गेला तो परत आला नाही. म्हणजे खऱ्या अर्थी धुराधगीमध्ये मिळवलेला आमचा हा विजय होता. खऱ्या अर्थी विजय होता. येस येस, हाच मुद्दा पराभवातला सुद्धा पराभवाचं प्रतीक होऊ शकत नाही, विजयाचं महान प्रतीक आहे. माझं सर मला एक हे पहा, विश्वासराव पाटील इथं आहेत. अफगाण कसे आहेत? या अफगाणांनी ब्रिटिशांना हरवलं, रशियनला झुकवलं, अमेरिकेला पळवून लावलं. हे अफगाण लोक फक्त जगात एकालाच भितात, म्हणजे ते फक्त मराठ्याला. हे विसरू नका तुम्ही, ही मराठीची ताकद. हे मराठी असे लढलेत तिथं, म्हणून तो पराभव नाही, तो आमचा विजय. आम्ही येणाऱ्या पिढीला सांगितलं पाहिजे की आमची लाखभर लोक इथं मेलेत, आम्ही तो विजय मिळवलेला आहे. ती पवित्र नव्हे, ते स्मारक जे होईल त्या सगळ्या हुतात्म्याचं स्मारक होईल, कोणा एकाचं स्मारक होणार नाहीये. पण यांच्या मनात खोट आहे. जितेंद्र आव्हाड सारखा सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हपापलेला माणूस मराठ्यांचा तो दारुण पराभव म्हणतो. त्याला काही थोडी सुद्धा शंभूराजांची बदनामी करणाऱ्या लेखकांचा निषेध केला का प्रकाश महाजन साहेब? अरे आपण आता प्रत्येक गोष्टी तेच कसं आणणार? मी ते वेगळी त्याच्यावर चर्चा करूया. आनंद वेजी, तुमची काय भूमिका आहे? आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला, पुढच्या 100 पिढ्यांना आम्ही पानिपत काय म्हणून सांगायचं? आमच्या शौर्याचं प्रतीक म्हणून सांगायचं की ते शल्य होतं, आमचा अपमान झाला, आमची बेइज्जत झाली म्हणून सांगायचं? तुमचं काय मत आहे आणि हे स्मारक व्हावं याच्याबद्दलची भूमिका सांगा. विकासजी, पुढच्या पिढीचा थोडा या पिढीतल्या सुद्धा अनेकांना माहित नाहीये की लाल किल्ल्याचं नियंत्रण एकेकाळी शनिवारवाडा आणि शाहू महाराज करत होते. आज सुद्धा माहिती आहे की तिथून काही कर महाराष्ट्रावर पुण्यात येत होता, तो शाहू महाराजांपर्यंत पोहोचत होता, स्वराज्याचं रक्षण केलं जात होतं. ते सगळं पोहोचण्यासाठी पानिपतच्या नंतरच्या 15 वर्षाला जास्त गरिमा दिली पाहिजे. आपण पानिपत 2 मिनिटं बाजूला काढू. पानिपत लिहिताना तो शेवटी जे सगळेच बोलतात की 1 लाख गेले, 2 पेशवे गेले, त्याच्या धक्क्यांनी 3रा राजा गेला, महाराजा सैन्य थोडं कर्जबाजारी झालं, बाकीचं स्वतः सगळे सांगतील. त्याच्यापेक्षा पानिपतचा इफेक्ट मांडले जास्त जवळची, जे पुढचे 15-20 वर्ष आपण लढलो, जिंकलो, ते जास्त महत्वाचे. त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. त्यामुळे घाणेरडी जातीवादी लोक त्यांना दुसरं काही सुचत नाही. स्मारक व्हावं की नाहीये, स्मारक व्हावं की नाहीये ते सांगा, आणि कसं व्हावं, काय तुमची भूमिका? स्मारक होत असताना पानिपतानंतरची इफेक्टला सुद्धा जास्त किंमत देण्यात यावी. पानिपताच्या एका दिवसाच्या लढाईपेक्षा ती लढाई एका दिवसाची होती, सकाळी सुरू झाली, संध्याकाळी संपली, पण त्याचा परिणाम पुढचे 20 वर्षापर्यंत महाराष्ट्रात गाजलाय. आणि त्याच्यानंतर विजयाचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे, हे त्याचा सुद्धा स्मारक असावं. ठीक आहे पारजी, सर्वसमावेशक स्मारक व्हावं अशी मागणी केली. तुमची काय भूमिका आहे? विलासजी, जोपर्यंत महाराष्ट्रावर भगवा झेंडा राहिला तोपर्यंत इंग्रजांनी जिंकलो असं सांगितलं नाहीये, हे लोकांना कळलं पाहिजे. ठीक आहे पार्थ प्लीज. या सगळ्यांचं जे म्हणणं आहे ना, या सगळ्यांचं म्हणणं, त्या म्हणण्याला पुन्हा एकदा मी गडकऱ्यांनी जे शब्द लिहिलेत ते सगळ्या महाराष्ट्राने काळजावरती कोरावे असे. विलासजी, गडकऱ्यांनी असं लिहिलंय की पुरे हे राष्ट्र विघातक परस्परातील वैर हो, पानपताची कथा ऐकूनी बोध एवढा तरी घ्या हो. भारत बांधव पहा केवढा, नाश दुहीने हा झाला, परस्परांतील कलह मारिता मरण मराठी राज्य. एक आईची बाळे साची आपण सारे हे स्मरुनी, एक दिलाने एक मताने यत्न करू तत्करणी. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? ठीक आहे विकास लवांडे, पानिपताच्या युद्धात महाराष्ट्राने सगळ्यांनी एकत्रितपणे लढावा असा संदेश दिला. एवढे सगळे ऐका ना, त्याच्याबद्दल खूप वेळा बोललो ना आपण. विकासजी त्याच्याबद्दल खूप वेळा बोलला. आता ह्याच्याबद्दल जे दुही नको, परस्परातील दुहीनं महाराष्ट्राचा या देशाचा. ठीक आहे पारजी, मला आता त्यांच्याकडे जाऊ द्या. विकास लवांडेजी, या स्मारकाच्या बद्दलची तुमची नेमकी काय भूमिका आहे? मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला, आताही तुम्हाला तेच विचारतोय की तुम्हाला काय वाटतं हे स्मारक असावं तर नेमकं कसं असावं? तुमची काय त्याच्याबद्दलची भूमिका आहे? मी असं म्हणतोय, हे जे गडकरी वगैरे पुराण सांगतात ना, पेशवाईचं जातीवर्ण व्यवस्थेची पण कथा बऱ्याच आहे तिथे. पेशवाईमध्ये मिरची का लागते? गडकरी ब्राह्मण नव्हते, तुम्हाला एवढी मिरची लागायचं कारण नाही. मिरची लागते तुम्हाला, गडकरी नव्हते ब्राह्मण, कशाला मिरची लावून घेता? उगाच अभ्यास करा.
गडकरींचं नाव घेतल्यानंतर एवढी मोठी मिरची लावून नेण्याचं काही कारण नाही. गडकरी ब्राह्मण नव्हते, गडकरी कायस्थ होते. विकास लवांडेजी, त्याच्यामुळे जाऊ द्या, नका एवढी काळजी करू. मी तुम्हाला स्मारकाबद्दलची तुमचं विचार काय आहे, काय असावं ते सांगा प्लीज. वेळ संपलाय माझा. मला शेवटची कमेंट पाटील सरांकडून घ्यायची आहे. राज्य सरकारने विश्वास पाटील साहेबांच्या सारखे जे इतिहास तज्ञ आहेत, ज्यांना पानिपतावर खरा अभ्यास आहे, जे निरपेक्ष आहेत, जे जातीवर्ण वर्चस्ववादाने पछाडलेले नाहीत, असे विश्वास पाटील साहेबांसारखे 5 लोक इतिहास तज्ञ त्याच्या स्मारकाच्या कमिटीच्या संदर्भामध्ये नेमावेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते नेमावी. ठीक आहे पाटील सर, तुम्ही तयार आहात का या सगळ्यासाठी पुढाकार घेण्यासाठी? आणि इथं पुढच्या पिढ्यांना खरं तर या लढ्यातून एक प्रेरणा मिळावी, जशी तेव्हा मिळाली होती पुढच्या पिढ्यांना सुद्धा ती मिळावी, यासाठी काय करता येईल? नाही, या हुतात्म्यांच्या स्मारकाची सेवा करायचं मला संधी मिळाली तर मी माझं भाग्य समजेन. पण मला असं वाटतं की भाऊसाहेबांची बखर आणि तत्कालीन जी कागदपत्र आहेत, खूप कागदपत्र आहेत, 12 ते 14,000 छोटी मोठी पत्र आहेत पानिपताच्या दरम्यानची. तर त्यातील जी निवडक सरदारांची यादी आहे सर्व जाती धर्माच्या, ती त्या ठिकाणी लावली जावी आणि सर्व समावेशक हे स्मारक व्हावं. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये हा चांगला विषय आलेला आहे आणि या जगातला एक महत्त्वाची अशी लढाई आहे, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही लढाई आहे आणि त्यामुळे याचं भव्य आणि यथोचित असं स्मारक व्हावं आणि याला जातीवादाचा रंग लागू नये अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. नक्कीच, आणि तीच अपेक्षा आहे राजकारणाच्या या सगळ्या राजकीय युद्धामध्ये. खरं तर पुन्हा एकदा त्या सगळ्या मुद्द्याचं पानिपत होऊ नये अशी अपेक्षा आहे. खरं तर पानिपत ही पुढच्या पिढ्यांसाठी शौर्याची गाथा निश्चितपणे असेल, याबद्दल कुठलंही दुमत नाहीये, कारण आता मान्यवरांनी सगळं त्याच्याबद्दलचं मत आपलं व्यक्त केलेलं आहे. आपण प्रेक्षकांचं काय मत आहे ते सुद्धा जाणून घेऊया. प्रेक्षकांना जेव्हा विचारलं की पानिपतच्या युद्ध स्मारकाला विरोध करणं योग्य आहे का, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 24% लोक केवळ म्हणतात की होय, 76% लोकांना वाटतंय नाही, योग्य नाही, ते स्मारक व्हायला हवं, पण ते सर्वसमावेशक स्मारक व्हायला हवं ही भूमिका सगळेजण मांडली. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज चर्चेत आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल. बडे मुद्देच्या या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.